मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना किंवा शेळीपालकांना किंवा नवीन जे युवा वर्ग आहे त्यांना माझ्या चॅनलची माहिती द्या. मित्रांनो, मी आज एक शेळीपालनाविषयी एक टॉपिक घेऊन येत आहे की यशोगाथा म्हणू आपण किंवा सक्सेस स्टोरी किंवा जे शेळीपालन करतायत त्यांच्या मुलाखतीतून आपण थोडंफार या शेळीपालनाविषयी रहस्य समजावून घेऊया की शेळीपालन चा उद्दिष्ट काय किंवा शेळीपालन ते कशा पद्धतीने करतायत. तर ह्या सर्व गोष्टी आपण जे शेळीपालन करतायत त्यांच्याशी बोलू. सर नमस्कार. नमस्कार. सर, मी या चॅनलवर शेळीपालनाविषयी माहिती देत असतो. सर, आपलं पूर्ण नाव? विक्रमसिंह आनंदराव बाबर. ठीक आहे सर. आपलं राहणार सध्या हे ठिकाण कुरुंदवाडमध्ये. हा सर शेळीपालन हा व्यवसाय आहे, हा आपण किती वर्षापासून सुरुवात झालेली आहे? गेली 3 वर्षापासून करतोय. 3 वर्षापासून आहे. आणि उद्दिष्ट काय म्हणजे शेळीपालन जे आहे हे आपण चांगल्या प्रकारे बोकड आहे ना आणि शेळी आहे चांगल्या पद्धतीनं तुम्ही केलेलं आहे. तर सर उद्देश काय म्हणून ठेवून तुम्ही हे शेळीपालन करताय? होय. उद्दिष्ट काय म्हणजे काय असते तुम्हाला? ह्याच्यातून करडाची उत्पत्ती घेऊन त्याच्यातून विक्री करणं किंवा दुधासाठी म्हणून असं काय दुधासाठी म्हणून असं स्पेशल आहे की? दुधासाठी नाही, करडांची उत्पत्ती करूनच त्यातून उत्पन्न मिळतं. आणि शेळीच्या लेंडीपासून खत आपल्याला सेंद्रिय खत मिळेल हा त्यांचा उद्देश आहे. विक्री सर तुमची यापूर्वी झालेली? बरं, विक्रीच्या संदर्भात पण आपण थोडं मार्गदर्शन घेऊ तुमचं. विक्री सर इथं येऊन कस्टमर गेलेले आहेत का तुम्ही पर्टिक्युलर असं बाजारात येऊन कस्टमर येऊन गेलेले आहे? विक्री ही लमसम झालेली आहे की वजनावर घेतली? लमसम ठरवून घेतलेली आहे. बरं, त्याच्यामध्ये बोकड होती की पाट असं का? बोकड होते. किती दिले होते शेळीने? ह्या शेळीने 3 दिलेले होते. 3 पाट दिले होते. अरे वा. तर मित्रांनो, अतिशय दुर्मिळ चित्र आहे. या जी शेळी पाहता या इमेजमध्ये या शेळीनं 2 बोकड आणि 1 पाट अशी दिलेली आहे. आणि हा बोकड आहे, हा किती वर्षाचा बोकड? हा 6 महिन्याचा. तर मित्रांनो, हा बोकड आहे, हा 6 महिन्याचा आहे. हा फिडिंगसाठीच येतो ना? हा वापरलेला आहे. एकदा हे घेतलेली आहे, वंशावळ घेतली एकदा. बरं, घेतली, आता बंद झालेले. बरं, एकदा करून बंद केलेलं. हे केलेलं आहे, खची केलेलं आहे. आता विक्री करायची. बरं. ह्याची पिलांची कशी मिळाली? कलर किंवा त्यांची चांगली मिळाली का? मिळाली. अशीच मिळाली, जशी पाहिजे तशी मिळाली. अशी आहे तशीच मिळाली. म्हणजे आता ही आई आणि वडील आहेत तर साधारणतः पण आमच्या टेक्निकल भाषेत 50-50% आई वडिलांची गुण उतरतात असं म्हणतात. तर तुम्हाला काय वाटतं की कसे उतरले होते गुण? वडिलांच्यावर आले होते का? वडिलांच्यावर एक आलेले होते. हां. तर मित्रांनो, अशा पद्धतीने कलर व्हेरिएशन क्रॉस ब्रीडिंगचा ऑलरेडी एक माझा एक व्हिडिओ आहे, तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. तर क्रॉस ब्रीडिंग कसं होतं म्हणजे वेगवेगळ्या बोकड वापरल्यानंतर शेळ्यांची पिलांची कलर संख्या किंवा त्यांची शारीरिक बुद्धी कशी होते हे कळतं. आता सर ही जी शेळी आहे ही शेळी असं दूध किती देते साधारण पिळून? आपण जरा 2 लिटर देते. 2 लिटर देते सकाळ संध्याकाळ असं की एकच टाइम दूध? एक काढतच नाही, ते पिल्लेच पितात. बरं. आता पिल्ले नाहीत ना, पण आता कसं करता? त्याचं काढून त्याला पाजते. बरं. तर मित्रांनो, हा एक फायदा आहे म्हणजे आपण ह्या गोष्टीमध्ये शिरलो. बरं, आता हा देण्याचा उद्देश काय आपण एक विचारू? बोकडाला दूध देण्याचं? बोकड म्हणजे जास्त त्याच्या वाढीसाठी चांगलं. हां, ठीक आहे, चालेल. तर सरांनी हा एक आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे. सर तुमचं शिक्षण? BA झालं. BA. आणि व्यवसाय हा शेतीपूरक सगळं आहे. मित्रांनो, त्यांचा व्यवसाय बरेच आहेत. हा एक त्यांचा गाई व्यवस्थापन आहे, तिकडं म्हैस व्यवस्थापन आहे आणि इकडे शेळीपालन आहे, आत म्हैस आहेत. तर अशा पद्धतीनं त्यांनी मल्टी व्यवसाय केलेला आहे. सगळ्या क्षेत्रात त्यांना म्हणजे आपल्याला शेतीसाठी सगळं जनावरं पाळून आपल्याला त्याच्यातून आर्थिक उत्पन्न घेता येईल आणि शेती पण आहे. सर आपली शेती किती एकर आहे? 2.5 एकर आहे. 2.5 एकर आहे. आणि काय लागवड आहे सध्या शेती? कोथिंबीर लावलेली आता. कोथिंबीर लावली? अरे वा, विशेष आहे. आणि हत्तीगवत पण आहे का? आणि खाली ऊस आहे. हां. तर मित्रांनो, आपल्याला हत्तीगवताचा व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे, तोही चॅनलमध्ये पहा. शुगर केन म्हणजे ऊसाचा पण ऑलरेडी झालेला आहे. आणि कोथिंबीर ही त्यांनी घरासाठी की विक्रीसाठी? विक्रीसाठी. 1 एकर कोथिंबीर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं सरांचं नियोजन आहे. तर सर तुम्हाचं हे सगळं व्यवस्थित तुम्ही एकटेच सांभाळता? मॅनेजमेंट? मी, पप्पा, मम्मी सगळं घरात आपण सांभाळतो. तर आता आपण एक प्रश्न तुम्हाला विचारू, कॉमन प्रश्न विचारू की तुमच्यासारखं मी पण युवा वर्ग आहे किंवा बाकीचे पण युवा वर्ग आहे, तर त्यांना व्यवसायानिमित्त अशा पद्धतीने तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तर थोडंसं मार्गदर्शन करता येण्यासारखं तुम्हाला काय सांगता येईल का की कशा पद्धतीने तुम्ही करताय त्याच गोष्टीने थोडंफार मार्गदर्शन करा म्हणजे नव्या पिढीला?
नव्या पिढीला सांगायचं म्हणजे 10-15 हजारची नोकरी करण्यापेक्षा हे आपलं सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास केलेलं चांगलं आपल्या. बरोबर. आणि बरोबर आहे त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांनाच नोकरी शक्य नाही आहे, पण ज्यांना नोकरी जमत नाही आणि स्ट्रगल करतायत तर त्यांनी हे अशा प्रकारे व्यवसाय करून आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या आर्थिक उत्पन्नाला आपण हातभार लावू शकतो. तर हे HF आहेत गाई, तिकडं म्हैस पालन आहे, इकडे शेळी पालन आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जागेत नियोजन केले मित्रांनो. त्यांचं गेट किंवा आतलं स्ट्रक्चर शेळीपालनमध्ये मला अतिशय स्वच्छता दिसलेली आहे. ऑलरेडी लोटलेलं आहे. लेंडी खत त्यांनी लेंडी सेंद्रिय खतासाठी वापरतात. तर हा एक छोटासा व्हिडिओ आपण घेतलेला आहे. मित्रांनो, सरांना आपल्याला माहिती दिल्याबद्दल सरांना पण आपण सर मी माझ्या चॅनलमार्फत तुमचा आभारी आहे आणि तुमचा निश्चित तुमच्या या व्हिडिओमार्फत थोडंफार शेळीपालकांना माहिती मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.